आज आपण बनवणार आहोत पालक भजी। त्यासाठी मी इथे पालक घेतला आहे आणि पालक चांगला बारीक चिरून घेणार आहोत। आता हा चिरलेला पालक आपण चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। हा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा पालक आपण निथळायसाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे पालक भजीसाठी लागणारा मसाला काढून घेणार आहोत। त्यासाठी मी एक रिकामं पातेलं घेतलंय। दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यात थोडासा ओवा टाकणार आहोत, हातावर कुस्करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये जिरे टाकणार आहोत, जिरेही हातावर थोडे कुस्करून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अजून 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मीठ। आता इथे आपल्या पालकचं पाणी निथळलेलं आहे, हे आपण ह्या बेसन पिठामध्ये टाकणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। इथे भजे तळतील या अंदाजानुसार तेल घ्या। इथे आपण हे सगळे मिश्रण एकत्र करून घेऊया। इथे हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि याला लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत। आता इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि यात भजे सोडणार आहोत। आता इथे एक एक करून आपण भजे सोडणार आहोत। छोटे करू का? तेलामध्ये आपले भजे मस्त तळत आहे। आता आपण हे भजे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अधूनमधून हे भजे हलवत राहायचे, म्हणजे ते चांगले क्रिस्पी आणि चांगले भाजतील। असे झाले आपले क्रिस्पी पालक भजे तयार।